नमस्कार, रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. नोटाबंदीच्या निर्णयाला आज 43 दिवस झाले, पण नोटाबंदीच्या झळा अजूनही सोसाव्या लागत आहेत. 30 डिसेंबरला 50 दिवसाची मुदत संपणार आहे आणि ती संपायला फक्त 9 दिवस उरलेत. पण नोटाबंदीच्या कळा कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. सरकार दररोज नवीन घोषणांचा पाऊस पाडते. गेल्या 43 दिवसात 50हून अधिक अधिकृत घोषणा केल्या गेल्या. तेवढीच परिपत्रकं सरकारनं काढली. धक्कादायक भाग म्हणजे काल केलेली घोषणा आज रद्द करायची, आज काढलेलं परिपत्रक उद्या बदलून टाकायचं, असा सगळा सावळा गोंधळ आता सुरू आहे. सरकारनं आणि रिझर्व्ह बँकेनं हे सगळं का बरं केलं हा सवालच आहे. चित्रपटात मध्यंतराच्या आधी एक कथानक असतं आणि मध्यंतरानंतर ते बदलतं. नोटाबंदीच्या निर्णयाचं तसंच झालंय. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत बदलता येतील असं दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला जाहीर केलं. नंतर बँकांमध्ये गर्दी करू नका असं आवाहन देखील करण्यात आलं. आता 19 डिसेंबरला नवीन परिपत्रक काढून सरकारनं घुमजाव केलं. 5000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या जुन्या नोटा एकदाच भरता येतील असं जाहीर करण्यात आलं. एवढंच नव्हे तर आधी नोटा का भरल्या नाहीत याचं स्पष्टीकरणही ग्राहकांकडून मागवण्यात आलं. यावरून आता टीका सुरू झाली. ती टीका सुरू झाली म्हणून ते परिपत्रक पुन्हा मागे घेण्याची नामुष्की रिझर्व्ह बँकेवर आली. 1935 साली प्रेक्षको रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. देशातल्या चलनाचं व्यवस्थापन करणं हे रिझर्व्ह बँकेचं मुख्य काम आहे. पण नोटाबंदीचा निर्णय घेतल्यापासून रिझर्व्ह बँकेचा अक्षरशः खोळखोळा झालाय. खोळखोळा. ज्या रिझर्व्ह बँकेनं या देशाला पंतप्रधान दिला, त्या रिझर्व्ह बँकेनं 90च्या दशकात मंदीच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था कोलमडत असताना भारताची अर्थव्यवस्था सावरली. स्वायत्त संस्था म्हणून आजवर आपला नावलौकिक टिकवला. ती रिझर्व्ह बँक आता आमच्या चेष्टेचा आणि विनोदाचा विषय बनल्या. त्याच्यावर जोक शेअर होत आहेत. नव्या चलनी नोटा छापण्याच्या यंत्रासोबत नवीन परिपत्रकं छापण्याची यंत्र दिवसभर सुरू आहेत. अशा आशयाचे जोक फिरत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या बोधचिन्हावर वाघ आहे प्रेक्षको. पण गेल्या काही दिवसात रिझर्व्ह बँकेने एवढे रंग बदलले आहेत, एवढी नवी परिपत्रकं काढली आहेत की त्या वाघाच्या जागी आता सरडा लावावा अशी कार्टून्स काढली जात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक थट्टेचा विषय व्हावा यासारखी दुसरी चिंतेची बाब नाही. हे नेमकं का होतंय? रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता पद धोक्यात का आली? कुणामुळे आली? रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्तेवर गदा का आली? कुणामुळे आली? सरकारचा रबर स्टॅम्प असल्यासारखी रिझर्व्ह बँक आणि गव्हर्नर उर्जित पटेल का वागतायत? रिझर्व्ह बँकेच्या उलटसुलट घोषणांमुळे ग्राहकांसोबत बँका देखील गोंधळल्या आहेत का? या चलनकल्लोळाच्या वाहत्या गंगेत बँकेचे अधिकारी हात धुवून घेत आहेत. मोठ्या प्रमाणात बँक अधिकारी पकडले गेलेत. या गोंधळाची जबाबदारी कोणाची? एखाद्या परिपत्रकाचा वेगवेगळा अर्थ काढता येईल अशी संदिग्ध परिपत्रकं रिझर्व्ह बँक का बरं काढते? भविष्यातल्या परिणामांचा विचार न करता घाईघाईनं परिपत्रक काढण्यात आली का? सरकार आणि रिझर्व्ह बँक याची नियोजन शून्यता यातून दिसते का? ते सज्ज नाहीत का? त्यांची अपरिपक्वता समोर येते का? आणि निदान 50 दिवसानंतर तरी घोषणा आणि घुमजावचा हा प्रयोग एकदाचा संपणार आहे की नाही? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. काल घोषणा आज घुमजाव. काल घोषणा आज घुमजाव. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आणि देशामध्ये आर्थिक वादळ उठलं. पहिल्या दिवशी स्वतः मोदींनी 11 महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यानंतर सुरू झाला घोषणांचा आणि निर्णय फिरवण्याचा सिलसिला. नोटाबंदीनंतर 42 दिवसात तब्बल 52 घोषणा करण्यात आल्या. 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000च्या नोटा मध्यरात्रीपासून चलनातून बाद केल्याची पहिली महत्त्वाची घोषणा. जुन्या नोटा हॉस्पिटल, पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स इथे पुढचे 72 तास चालतील असं यावेळी जाहीर करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी बँका ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात आल्या, तर एटीएम 2 दिवस बंद राहतील असं सांगण्यात आलं. 11 नोव्हेंबरला जुन्या नोटा विशिष्ट सेवांसाठी स्वीकारायची मुदत 14 तारखेपर्यंत वाढवण्यात आली. 13 तारखेला रिझर्व्ह बँकेनं आठवड्याची पैसे काढण्याची मर्यादा 20,000वरून 24,000 केली. जुन्या नोटा बदलून घेण्याची मर्यादाही 4,500वर नेण्यात आली. 14 तारखेला रिझर्व्ह बँकेनं देशातल्या सर्व जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास आणि बदलण्यास बंदी घातली. याच दिवशी पेट्रोल पंपांसह महत्त्वाच्या सेवांसाठी जुन्या नोटांची मुदत आणखी वाढवण्यात आली.
नोटा बदलून घेताना घोटाळा लक्षात आल्यावर 15 तारखेला बोटाला शाई लावण्याची टूम सरकारनं काढली. 17 तारखेला शेतकऱ्यांना पैसे काढण्याची मुदत आठवड्याला 25,000वर नेत आणखीही काही घोषणा करण्यात आल्या. मात्र याच दिवशी काउंटरवर नोटा बदलून घेण्याची मुदत 4,500वरून अचानक 2,000वर आणण्यात आली. 23 तारखेलाही पुन्हा 9 घोषणा करण्यात आल्या. यात जिल्हा बँकांना पगारासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारनं दिले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सरकारनं जुन्या नोटा बदलून घेण्यास सर्व बँकांना बंदी घातली. आता केवळ नोटा जमा करता येणार होत्या. याखेरीज केवळ 500च्या जुन्या नोटा टोल नाके, हॉस्पिटल्समध्ये चालतील असं जाहीर करण्यात आलं. 1 डिसेंबरला जुन्या 500च्या नोटा टोल नाक्यांवर देण्याची मुभा 2 तारखेपासून अचानक बंद करण्यात आली. यापूर्वी 15 डिसेंबरपर्यंत नोटा चालतील असं सरकारनं जाहीर केलं होतं. 8 तारखेला नोटाबंदीला 1 महिना होत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या. 15 डिसेंबरला नीती आयोगानं चक्क ऑनलाईन व्यवहारांवर लकी ड्रॉ स्कीमचीच घोषणा केली. या काळात केंद्र सरकारनं आयकर कायद्यामध्ये सुधारणा करून आणखी एक अभय योजना जाहीर केली. 50% दंड आणि 25% रक्कम सरकारी योजनांमध्ये बिनव्याजी गुंतवल्यावर काळा पैसा पांढरा करून घेता येणार आहे. गेल्या 1.5 महिन्यात टोल नाके बंद ठेवणं आणि जुन्या नोटांचा महत्त्वाच्या सेवांसाठी स्वीकार या तारखांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली. टोल नाके सुरू झाल्यानंतर तिथं जुन्या नोटांच्या स्वीकाराबाबतचं धोरणही सातत्यानं बदलत राहिलं. आता पंतप्रधानांनी सांगितलेले 50 दिवस संपत आले असताना अद्यापही सुट्या पैशांचा तुटवडा संपलेला नाही. पुरेशा तयारी अभावी केलेल्या नोटबंदीमुळे सरकारला 42 दिवसांमध्ये तब्बल 52 घोषणा करण्याची वेळ आली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. काल घोषणा आज घूम जाओ या विषयावरचा हा अत्यंत डिटेल असा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत माजी IAS अधिकारी डॉक्टर माधव गोडबोले. डॉक्टर माधव गोडबोले, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनासकर. विद्याधर अनासकर जी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उडगी हे देखील माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. पहिला प्रश्न जो माधव गोडबोले यांच्याकडे घेऊन मी जातोय तो प्रश्न असा आहे, माधवराव, सध्या जो गोंधळ सुरू आहे त्याची जबाबदारी कोणाची, केंद्र सरकारची का RBIची? ही जबाबदारी दोघांची आहे. कारण हा निर्णय जरी केंद्र शासनाचा असला तरी त्याची अंमलबजावणी ही रिझर्व्ह बँकेने करायची आहे. आणि जेव्हा पूर्वतयारी झाली आणि 10 महिन्यापासून पूर्वतयारी चालू होती असं जेव्हा पंतप्रधानांनी किंवा सरकारने सांगितलं, त्याचाच अर्थ असा की वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या दोघांनीही ह्या बाबतीमध्ये पूर्वतयारी केली होती. आता ती पुरेशी नव्हती हे तर उघड आहे, सूर्यप्रकाशा इतकं उघड आहे. ते का ती पूर्वतयारी व्यवस्थितपणे का होऊ शकली नाही याच्याबद्दलची चर्चा आता यानंतर जेव्हा हा सगळा प्रश्न सुटेल तेव्हा ती करावी लागेल. परंतु याच्यापासून खूप काही शिकण्यासारखं आहे, याबाबत काही शंका नाही. माधवराव, पूर्वतयारी हा एक भाग झाला. अनेकदा असं होऊ शकतं की अशा प्रकारच्या निर्णयांची पूर्वतयारी नसू शकते, परंतु एक प्रकारची सज्जता, ज्याला आपण वॉर प्रिपेअर्डनेस म्हणतो, ती RBI सारख्या संस्थेकडे अपेक्षित नव्हती का? हा निर्णय राबवताना सज्जता नावाच्या गोष्टीत RBI कमी पडलं? सज्जता बाबतीमध्ये रिझर्व्ह बँक कमी पडली याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये काही संदेह नाही. परंतु त्याबरोबरच हेही समजून घेतलं पाहिजे की हा अशा तऱ्हेचा निर्णय हा काही नेहमी होणारा निर्णय नाही. हा इतिहासामध्ये क्वचितच अशा तऱ्हेचा निर्णय केला जातो जो सरकारने केला. आता तो निर्णय एकदा करायचा असं ठरल्यानंतर त्या बाबतीमध्ये काय कारवाई करायची या बाबतीची जबाबदारी सर्वस्वी ब्युरोक्रेसीची होती. मग ती केंद्रीय वित्त मंत्रालयाची असेल आणि रिझर्व्ह बँकेची असेल, ती त्यांनी पार पाडली नाही असं स्पष्टपणे म्हणावंसं वाटतं. हा एक भाग झाला. त्यांनी त्यांची भूमिका जी होती ती नीट केली नाही, त्यांनी कर्तव्य कठोरपणे पार पाडली नाहीत, हा एक भाग आहे माधवराव. परंतु 43 दिवसामध्ये जवळपास 53 अशा प्रकारच्या घोषणा आणि परिपत्रकं हे पहिल्यांदाच घडतं या देशामध्ये.
इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोषणा आणि परिपत्रक येत आहेत की RBI चेष्टेचा विषय झालाय. म्हणजे एकीकडे नोटांचं मशीन चालू आहे प्रिंटिंगचं, तर दुसरीकडे परिपत्रकांचं चालू आहे. अशा प्रकारची कार्टून्स निघाली. तर आमच्या DNA मंजुलने एक कार्टून काढलं, त्याच्यामध्ये RBIच्या बोधचिन्हावर जो वाघ आहे त्याचा रंग बदलत बदलत तो रंग बदलणारा सरडा होतो असं दाखवलं. हा सगळा चेष्टेचा विषय झाला. हे असं अनेकदा घुमजाव करावं लागलं. हे घुमजाव कशाचं लक्षण आहे? तयारी नव्हती मान्य करतो, परंतु एखादा निर्णय राबवताना, एखादी घोषणा करताना, परिपत्रक काढताना त्याचे परिणाम काय असू शकतात याचा अंदाज अधिकाऱ्यांना नव्हता. अधिकाऱ्यांचा वकूफ कमी आहे. ते असं आहे की आपण जे आत्ता मगाशी जे विवेचन केलं, एका दृष्टीने ते थोडंसं एक्झॅगरेट केलेलं होतं, ते थोडंसं वाढवून सांगितलेलं होतं. जे थोडंसं हाईप करणं हा मीडियाचा स्थायी भाव असतो आणि त्याप्रमाणे ते केलं असं मला स्पष्टपणे वाटतं. एका दृष्टीने बघितलं तर ज्या वेळेला लोकांचे प्रश्न रिझर्व्ह बँकेच्या पुढे किंवा केंद्र शासनाच्या पुढे आले, त्या वेळेला अतिशय सतर्क राहून संवेदन क्षमतेने सरकारने त्या बाबतीमध्ये काही निर्णय जाहीर केले. आणि याच्यामध्ये काही चुकीचं झालं असं मी मानत नाही, कारण अशा तऱ्हेचा एक निर्णय घेतला आणि त्याला धरूनच बसायचं अशा तऱ्हेची प्रवृत्ती ही लोकशाहीमध्ये राहू शकत नाही. पर्टिक्युलरली अशा तऱ्हेच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये राहू शकत नाही. त्यामुळे या बाबतीमध्ये गेल्या 15-20 दिवसामध्ये घेतलेले अनेक निर्णय हे असे होते की जे निर्णय सरकारची संवेदनशीलता दाखवतं. आता उदाहरणार्थ हा जो कालचा जो निर्णय होता 5,000 रुपयाच्या नोटांबद्दलचा, मला वैयक्तिकरित्या असं वाटलं की 5,000 ही लिमिटच फार कमी आहे आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये 5,000ची लिमिटच्या वरच्या लोकांना चौकशीला सामोरं जायला लावणं हे योग्य नव्हतं. परंतु त्याबरोबरच हेही समजून घेतलं पाहिजे की हा डिमॉनिटायझेशनचा निर्णय 8 नोव्हेंबरला झाला. आता त्यानंतर इतक्या दिवसानंतरही जे लोक आपल्या नोटा बदलून घेऊ शकले नाही त्यांच्याकडे आज नोटा आल्या कुठून असा जर प्रश्न कोणी विचारला तर त्याच्यात काही गैर आहे असं मी मानत नाही. कारण ह्या देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे जिथे हात लावाल तिथे भ्रष्टाचार आहे. अशी परिस्थिती असताना या सर्व व्यवस्था जर बदलायची असेल तर वेगळ्या तऱ्हेनेच त्याला हात घालावा लागेल आणि त्या दृष्टीने सगळेच जण नवीन शिकत आहेत. रिझर्व्ह बँकेला सुद्धा ही कल्पना नव्हती, वित्त मंत्रालय नव्हती, तुम्हाला आम्हालाही नव्हती. देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपण बघतो आहोत एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. म्हणजे ही सगळी व्यवस्था गेल्या 70 वर्षामध्ये आम्ही पोखरून काढलेली आहे आणि त्याचा प्रयत्न पहिल्यांदी ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण आज करतो आहोत. आणि ते करताना जर ह्या काही परिपत्रकं काही बदलावी लागली, काही बाबतीमध्ये फेरविचार करावा लागला तर आपणही जास्ती वेगळ्या प्रकाराने विचार करून त्या बाबतीमध्ये अतिशय कडक अशा तऱ्हेचा विचार करणं हे योग्य राहील असं मला वाटत नाही. माधवराव, माध्यमांबद्दलचं आपण जी हाईप म्हणताय ती हाईप आपण क्षणभर, तो आरोप मी आत्ता त्याचा प्रतिवाद करत नाही, तो त्याचा आत्ता हा डायस नाही, परंतु आपण जी संवेदनशीलता म्हणताय, सरकारची लवचिकता म्हणताय, 5,000 रुपयाचा निर्णय हा हास्यास्पद आणि बालिश होता. ही रक्कम अत्यंत अपुरी होती. हे निर्णय घेताना त्या सरकारी अधिकाऱ्याच्या लक्षात आलं नाही असं आपल्याला वाटतं का? हे सरकारी अधिकाऱ्यांना कळत नव्हतं की 5,000 ही रक्कम अत्यंत कमी आहे, मग असा निर्णय घ्यायचा, मग त्याच्यावर ठाम तरी राहायचं, मग तो बदलला कशा करता? या देशात जिथं हात लावू तिथं भ्रष्टाचार आहे याची पूर्ण कल्पना आहे. आम्ही अनेकदा त्याच्यावर कोरडे ओढत असतो, त्याच्याकरता आमच्यावर केसेसही भरल्या गेलेल्या आहेत. बदलाबद्दल काय सांगाल माधवराव? हे असं आहे की बदलला तरी नाव ठेवायची, नाही बदलला तरी नाही नावं ठेवायची, अशा तऱ्हेची प्रवृत्ती या बाबतीमध्ये अंगीकारणं हे बरोबर राहणार नाही असं मला वाटतं. कारण आपण सगळेच जण या प्रकारामधून काहीतरी शिकतोय, दररोज नवीन काहीतरी शिकतोय. जसे नव्या गोष्टी आपल्या समोर येतात त्याप्रमाणे आपण शिकतोय. मी आपल्याला सुरुवातीलाच म्हटलं की या बाबतीमध्ये ज्या
पुष्कळ गोष्टी अशा आहेत की ज्या टाळता आल्या असत्या जर पूर्वतयारी झाली असती तर, परंतु दुर्दैवाने त्या बाबतीमध्ये पूर्वतयारी झाली नाही. या बाबतीमध्ये मी अतिशय सखोलपणे लिहिलेलं आहे आणि इनफॅक्ट असंही लिहिलं आहे, मोदी हॅज बीन लेट डाऊन बाय ब्युरोक्रेसी. अशा तऱ्हेचं माझं आर्टिकल 10-15 दिवसापूर्वी प्रसिद्धही झालं. त्याहीमध्ये ह्या सगळ्या प्रश्नाची मी चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये दुमत नाहीच आहे. परंतु जर अशा तऱ्हेचे नवीन नवीन प्रश्न समोर यायला लागले तर त्याची उत्तरं शोधण्याच्यासाठी काही परिपत्रकं बदलावी लागली तर त्याच्याबद्दल सगळ्या चुकांचं खापर आपण एका संस्थेवर सातत्यानं फोडणं हे बरोबर राहणार नाही असं मला वाटतं. आपल्या बोलण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आलं माधवराव, ते म्हणजे लेट डाऊन बाय ब्युरोक्रेसी. विश्वास उडगी, लेट डाऊन बाय ब्युरोक्रेसी याचा आपण अर्थ काय लावता? याचं अंगुली निर्देश हा थेट RBIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, संचालक मंडळाकडे आणि त्याच्या गव्हर्नरकडे जात नाही का? डॉक्टर गोडबोलेंचा पूर्णपणे आदर राखून मी एवढंच म्हणेन की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी क्रेडिबिलिटी अँड रिस्पेक्टेबिलिटी आहे इतक्या वर्षातून निर्माण झालेली, ती डॉक्टर उर्जित पटेल आल्यानंतर ती जवळजवळ ज्याला म्हणतो आपण डिक्लायनिंग आहे असं स्पष्टपणे दिसतंय. आणि अंमलबजावणी जर नीट करता येत नसेल तर फार मोठा एक घोटाळा झालेला दिसतोय. आता 10 तारखेपासून बँक कर्मचारी काम करत आहेत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशाप्रमाणे काम करत आहेत. आपल्याकडे पुरेशी कॅश नाही आहे याची जर त्यांना कल्पना असेल तर त्यांनी पंतप्रधानांना त्याप्रमाणे कळवायला आवश्यक होतं. कारण योजना जाहीर केल्यानंतर नोटा छापायला जाणं हे हास्यास्पद आहे. आणि आता शेवटची 60वी जी काय घोषणा झाली त्याच्यामध्ये 5,000चं तुम्ही आधी 5,000 काढू शकता किंवा टाकू शकता असं तुम्ही म्हटलं, ते सुद्धा पुरावा देऊन. तर आता तर तुम्ही सांगताय की KYC नॉर्म्स पूर्ण झाले असतील, कंप्लायंट असतील तर तुम्ही कितीही टाकू शकता. आता या ज्या गोष्टी आहेत या ब्युरोक्रॅटिक पद्धतीने RBI हँडल करण्याची जी पद्धती नव्याने निर्माण झालेली आहे याच्यामागे ब्युरोक्रेसी असतेच, पण ब्युरोक्रेसीमागे एक थॉट प्रोसेस असतो आणि त्याच्यामागे खूप दीर्घ पल्ल्याचा विचार ब्युरोक्रेसी करत असते असा RBIचा इतिहास आहे. या ठिकाणी मात्र असं काही दिसत नाही. आणि ही ब्युरोक्रेसी RBIची जी आहे दिस हॅज बीन ऑलरेडी ओव्हरटेकन बाय द फायनान्स मिनिस्ट्री ब्युरोक्रेसी. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? कारण का RBIची ऑटोनॉमी जी आहे ही ऑलरेडी क्वेश्चनेबल झालेली आहे. आणि RBIची ऑटोनॉमी मग ती मॉनिटरी पॉलिसी ठरवण्याच्या बाबतीत असेल किंवा आत्ता जी काही 50 दिवसातली पॉलिसी प्रिस्क्रिप्शन ज्या आल्या आहेत ह्या सगळ्या क्वेश्चनेबल आहेत. आणि म्हणून RBIचा आत्ता जो शेवटचा जो निर्णय आहे 8 दिवस असताना की लोकांवरती संशय व्यक्त करून ही कॅश अजून पूर्णपणे कॅश किती येईल हे माहीत नाही आहे, काळा पैसा किती येईल हे माहीत नाही आहे, नोटा मात्र किती छापल्या होत्या 8 तारखेला एवढंच फक्त जाहीर झालेलं आहे आणि त्या फक्त 5.25 लाख कोटीच्या आहेत. मग तहान लागल्यानंतर विहिरीत खणणं या पद्धतीने संपूर्ण डिमोनेटायझेशनच्या प्रक्रियेमध्ये RBIने हात घातला. तर या ब्युरोक्रेसीने शॉर्ट टर्म का होईना काय विजन दाखवलं असा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांचा 60वा निर्णय हा रिडिक्युलस आहे, म्हणजे हास्यास्पद आहे आणि त्याकरता त्यांची क्रेडिबिलिटी कमी झाली आहे. जनमानसामध्ये तो अत्यंत हे झालेलं आहे. तुम्ही 3 मुद्दे मांडलेत, ते म्हणजे स्वायत्ततेचा मुद्दा आहे, गुणवत्तेचा मुद्दा आणि विश्वासार्हतेचा मुद्दा आहे. ब्रेक नंतरच्या भागामध्ये आपण त्या तिन्हींची चर्चा करणार आहोत. पुन्हा त्या मुद्द्याला आपण जाऊन स्पर्श करणार आहोत. परंतु विद्याधर अनासकरजी, RBIने सातत्यानं नवीन घोषणांचा पाऊस पाडला. एक अंगाने जर बघायचं झालं ज्याचा उल्लेख आत्ता माधवरावांनी केला तो म्हणजे आपण सगळेच जण शिखर होतो, RBI देखील शिखर होतो, परंतु त्यांची लवचिकता आणि संवेदनशीलता ही आपण लक्षात घेतली पाहिजे, ही एक बाब आहे. तर दुसरीकडे या सगळ्या परस्पर विरोधी आणि काहीशा संदिग्ध, माझा आक्षेप त्यातल्या संदिग्धतेवर आहे, ओपन टू इंटरप्रिटेशन ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, की ज्याचा अर्थ तुम्हाला जसा जो वाचणार आहे त्याच्या बुद्धीवर, आकलन शक्तीवर सोडून दिलेला आहे. म्हणजे ब्रँच मॅनेजर निर्णय घेऊ शकतो अशा स्वरूपाची परिपत्रकांची भाषा आणि घोषणांचा पाऊस याचा प्रचंड मोठा ताण बँकिंग व्यवस्थेवर पडला. विद्याधरजी, निश्चितच सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्ष ठेवली पाहिजे की रिझर्व्ह बँक हा शब्द डोळ्यासमोर आल्यानंतर हे एक देशाची बँक आहे, सरकारची बँक आहे, संपूर्ण देशाचा आर्थिक गाडा चालवणारी बँक आहे. एकंदर पतधोरण असू दे, काही असू दे, परंतु रिझर्व्ह बँकेतला प्रत्येक अधिकारी किंवा लेखनिक देखील अत्यंत हुशार आहे असा जनमानसात त्याची प्रतिमा आहे. इव्हन या नागरी सक्रिय बँकिंग क्षेत्रात रिझर्व्ह बँक एखाद्या क्लार्कला देखील त्याचा एक वचक आणि दहशत आहे.
परंतु अशा परिस्थितीत या रिझर्व्ह बँकेकडून ज्या अत्यंत सामान्य किरकोळ चुका होतात किंवा त्याला माधवराव म्हणत असतील की ह्या लवचिकता, पण एक हुशारीचा भाग म्हणायला जाल तर आज तुम्ही पहिल्यांदा एक 4,000 रुपयाची घोषणा करता. 4 रुपयाची घोषणा करत असताना त्या FAQ एक प्रश्न आहे, हाऊ मेनी टाइम्स. त्याचं उत्तर मात्र त्यामध्ये अजिबात नाही, संदिग्धता आहे. त्यामुळे पहिल्यांदा 7 दिवस एक मनुष्य 10 बँकांच्या ओळीमध्ये उभं राहून 4,000 रुपये घेतो. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येतं की आपल्याला एका माणसाला एकदाच पैसे द्यायचे आणि तुम्ही बोटाला शाई लावायची टूम काढता. तुम्ही 2.5 लाखाची एक लग्नाकरता घोषणा करता. त्यामध्ये असं सांगता की 1 जानेवारीच्या आतमध्ये ज्याचं लग्न आहे त्यालाच फक्त 2.5 लाख रुपये मिळतील. दुसऱ्या दिवशी ताबडतोब दुसरी घोषणा येते की ज्याला 10,000 रुपयाच्या वर रक्कम द्यायची आहे त्याच्याकडून त्याचं बँक खातं नाही असं डिक्लरेशन घ्या. कालच्या गोष्टीमध्ये तुम्ही आमच्या बँकेच्या अधिकाऱ्याला अधिकार देताय की त्या व्यक्तीला विचारायचं इतके दिवस तुला पैसे भरायला का लागले. त्यांनी दिलेला खुलासा तुला मान्य असेल तर ते पैसे स्वीकारायचे, मान्य नसेल तर स्वीकारायचे नाहीत. त्यामुळे आमच्या बँकेच्या अधिकाऱ्याला हा अधिकार रिझर्व्ह बँकेला देता येतो का, कायदेशीरदृष्ट्या ते योग्य आहे का, हे फक्त आयकर खातंच विचारू शकतं. इतकं साधा कॉमन सेन्स सामान्यांना असताना देखील या ज्या छोट्या छोट्या किरकोळ चुका रिझर्व्ह बँकेकडून होत आहेत त्याच्या पाठीमाग त्यांच्या हुशारीबद्दल जे काही जनमानसामध्ये एक प्रतिमा होती, आता हे मुद्दाम केलं जातं का, हे लूपहोल्स मुद्दाम ठेवले जातात, याच्याबद्दल पण शंका आहे. आज तुम्ही ताबडतोब आजचं जे नवीन सर्क्युलर आहे त्या संबंधामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही 5,000च्या वरती रक्कम किती भरा. परंतु अर्थमंत्री जेटलींचं जे तुम्ही स्टेटमेंट बघायला जाल तर ते एकदाच भरायचे आहेत. पण आज मात्र तुम्ही सर्क्युलर जे काढले ते कालच्या सर्क्युलरचं क्लॉज 1 आणि 2 डिलीट केला आहे. त्यामुळे तुम्ही ते एकदाच नाही किती वेळा भरू शकता. पण जेटलींच्या वक्तव्यात मात्र तुम्हाला एकदाच भरा, पण KYC फुलफिल्ड असणाऱ्यांना डिक्लेरेशन आवश्यकता नाही. त्यामुळे आजही ॲम्बिग्युटी आहे. आजही तुम्ही सहकारी बँकिंग व्याख्या करत असताना 8 तारखेचं जे नोटिफिकेशन आहे 9ला शुद्धीपत्रक येतं आणि 9ला शुद्धीपत्रक आल्यानंतर त्याचं सहकारी बँका या शब्दामध्ये DCC इन्क्लूड होत नाहीत, हे याचं क्लॅरिफिकेशन 24ला दिलं जातं. आज जर मी विचारलं DCC कशात येतात तर सरकारचं क्लॅरिफिकेशन आहे DCC हॅज नॉट इन्क्लुडेड इन कोऑपरेटिव्ह बँक्स. मग आम्ही काय प्रायव्हेट सेक्टरमध्ये येतो, आम्ही कशात येतो, हे सगळं कशासाठी नेमका बघायला जाल तर सरकारला ज्यावेळी कोर्टामध्ये हारायची भीती वाटली, कोर्टाने विचारलं की तुम्ही अर्बन बँका अपेक्स बँक हा शब्द गाळून कोऑपरेटिव्ह बँक एक शब्द इन्क्लूड केला आहे. त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँक इन्क्लूड DCC असं स्पष्ट असताना DCCने पैसा स्वीकारलेला आहे. त्याच्यानंतर 24 तारखेला क्लॅरिफिकेशन निघतं की सहकारी बँका शब्दामध्ये जिल्हा बँकांचा समावेश होत नाही. हे द्योतक कशाचं आहे. आज जर तुम्ही म्हणायला जाल मग सहकारी बँकांच्या जिल्हा बँकांचा समावेश होतो कुठं. विद्याधरजी, पुढचं उत्तर असं असेल. हां विद्याधरजी, मला मुद्दा तुमचा कळतोय व्हॉट यू आर ड्रायव्हिंग ॲट. परंतु हे सगळं पहिल्यांदाच होत असल्यामुळे हा जर आपण एक त्यातला पाया धरला की आपण सगळे शिकतोय, ह्या मुद्द्यामध्ये एक प्रचंड मेरिट आहे ज्याचा आता माधवरावांनी उल्लेख केला. परंतु हे शिकत असताना ही शिकतानाची संभ्रमावित किंवा काय ज्याला म्हणतो आपण एक गोंधळलेली अवस्था वारंवार का येत होती प्रत्येक पायरीवर, हे का निर्माण होतं असं वाटतं आपल्याला. नाही, याचा अर्थ असा की याचा पूर्ण अभ्यास नाही, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फ्युचरमध्ये काय होतील याच्याबद्दल तुम्ही अंदाज घेतलेला नाही. त्यामुळे आज तुम्ही एखाद्याला सांगताय की कुठल्याही स्त्रीने 2.5 लाख रुपये भरा, दुसऱ्या दिवशी पत्रक येते की त्याला पॅन कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे रोजच्या रोज जर असं यायला लागलं तर आमच्या बँकांना साहेब रोज रात्री 12 वाजता शेवटचं सर्क्युलर पाहून आम्ही झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या इम्प्लिमेंटेशनला लागायचं. काल आम्ही जवळजवळ सगळ्या ब्रँचेसमधून डिक्लेरेशन काय स्वरूपात असावं त्याचा वकिलांकडून ड्राफ्ट घेऊन आम्ही सगळ्या ब्रँचेसना पुरवला आणि आज त्या सर्क्युलर मागं घेण्यात आलं. इव्हन रिझर्व्ह बँकेला एवढं कळलं नाही की ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डिक्लेरेशन अपेक्षित आहे तो फॉर्मॅट ॲनेक्शन A मध्ये त्या सर्क्युलर बरोबर लावावा. इतकं साधी गोष्ट रिझर्व्ह बँकेकडनं जर आम्ही अपेक्षित केली नाही आणि जर त्यांनी ते फुलफिल नाही केली तर याला नेमकं म्हणायचं काय. विश्वास उटगी, मी तुम्हाला एकच फक्त उदाहरण देतो. डिमॉनिटायझेशनचा प्रिरॉगेटिव्ह खरा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा असतो आणि फार फार तो फायनान्स मिनिस्टर असू शकतो. पण एका एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्समध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं, मुद्दा ठीक आहे. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बोर्डाची मीटिंग, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग ताबडतोब झाली का? प्लॅनिंग काही डिक्लेअर करण्यात आलं का? कर्मचारी संघटनांना विश्वास घेण्यात आला का? काहीही नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बोर्डाची मीटिंग ही परवा मागच्या आठवड्यात झाली
आणि त्याही ठिकाणी म्हणजे एवढी मोठे पॉलिसी डिसिजन बोर्डाला अंधारात ठेवून, कारण का रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर सुद्धा अंधारात होते, फायनान्स मिनिस्टर पण अंधारात होते, पण बोर्डाला तरी नंतर तरी विश्वासात घेतलंय का? या असे सगळ्यापेक्षा सगळे सुद्धा मुद्दे आहेत. महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बँकिंग सेक्टरवरचा आणि आरबीआयच्या विश्वासार्हतेला, स्वायत्ततेला आणि गुणवत्तेला यांनी काही धक्का पोचलेला आहे का? यातून नेमका मार्ग काय? पुरेसे पैसे बँकांना उपलब्ध करून दिले जात आहेत असं आमचे अर्थमंत्री म्हणतात, परंतु अजूनही बँकांमध्ये खडखडाटाची सिच्युएशन नेमकी काय आहे? या झारीतले जे शुक्राचार्य होते, म्हणजेच बँकांचे अनेक अतिशय भ्रष्ट असे अधिकारी होते, त्यांच्यावर सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे का? एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जी24 तास. आपण पाहताय काल घोषणा आज घूम जाओ. काल घोषणा आज घूम जा या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत डॉक्टर माधव गोडबोले, विद्याधर अनासकर आणि विश्वास उडगी आहेत. विद्याधर अनासकरजी, आरबीआय आणि त्याच्या अंडर येणारा चलनाचा सगळा व्यवहार याच्यामधला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एटीएम. या एटीएमचं रिकॅलिब्रेशन करायला, नवीन 2000च्या नोटा त्याच्यामध्ये फिट करायला जवळपास 3-3.5 आठवड्याचा कालावधी लागला. दरम्यानच्या काळात अनेक परस्पर विरोधी घोषणा करण्यात आल्या. इतका वेळ लागायचं कारण हे कशाचं लक्षण आहे? पूर्वतयारी नव्हती हा भाग एक झाला, सिद्धता किंवा सज्जता नव्हती हा दुसरा भाग झाला का? याच्या मागे ज्याचा उल्लेख आत्ता माधवरावांनी केला की ती म्हणजे ब्युरोक्रेसी इज ट्राइंग टू फेल द प्राईम मिनिस्टर, याविषयी काय सांगाल? यामध्ये निश्चित बघायला जाल तर एकेका मुंबईमधल्या एकेका कंपनीकडं जवळजवळ 1.5 लाख ATMची व्यवस्था आहे, मेंटेनन्स आहे आणि हे सगळं मॅन्युअली जाऊन करावं लागतं. त्यामुळे अशा प्रकारचे एक्सपर्टाईज असणारी लोक आयत्या वेळी काय कामगार म्हणून तुम्हाला भरता येत नाहीत. हा एक भाग तर आहेच, पण अनेक प्रायव्हेट सेक्टर बँका असतील, पब्लिक सेक्टर बँका असतील, मी अत्यंत जबाबदारीने बोलतो, ह्या अनेक ठिकाणी ATM बंद पाडून त्यामध्ये दिलेला पैसा हा वाममार्गाने हा कमिशन घेऊन बाहेर वाटलेला आहे, हे उघडकीला आलेलं आहे. त्यामध्ये धनलक्ष्मी बँक सापडली, अनेक सेंट्रल बँकेचे काही पण आहेत, त्यामुळे अनेक लोक यामध्ये आहेत. त्यामुळे ब्युरोक्रेसी किंवा बँकांचे अधिकारी यामध्ये सामील असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, हे निर्व्यापकपणे सत्य आहे. त्यामुळे असं असताना तुम्ही रिझर्व्ह बँक, मी तुम्हाला आत्ताच परवा म्हणालो की रिझर्व्ह बँकेने पण आजपर्यंत जे काय आकडेवारी प्रसिद्ध केली त्यामध्ये पण अनेक वेळा तफावती आढळतात. इव्हन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतील, डेप्युटी गव्हर्नर, हे ज्या ज्या नोटांच्या संबंधातली जे काय आकडेवारी बाहेर येते ती पण गोंधळात टाकणारी आहे. आज नोटांच्या आकडेवारीला तुम्ही 15.44 लाख करोड रुपीज तुम्ही 500 आणि 1000च्या नोटामध्ये आहेत म्हणताय आणि एकंदर जर बेरीज बघायला जाल तर त्याच्यापेक्षा जास्त पैसा आज बँकांमध्ये येतो का काय, ही आज भीती आहे. त्यामुळे एकंदरीतच तुम्ही बघायला जाल तर हा अभ्यास या पाठीमागे कमी आहे, पूर्व तयारी नाही आणि भ्रष्टाचार हा देखील फार मोठ्या प्रमाणावर त्याची आपण चर्चा नक्कीच करूया की जर ते सगळा पैसा परत आला तर काय. परंतु आता जो भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मुद्दा आपण मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे. माधव गोडबोले साहेब, या नव्या नोटांच्या गैरव्यवहारात कॉपरेटिव्ह सेक्टर बँकांच्या अधिकाऱ्यांचं मी बोलत नाहीये, प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या अधिकाऱ्यांचं बोलत नाहीये, आरबीआयचे अधिकारी सापडले. याच्यामुळं कुठेतरी आरबीआय ही बँक, त्याची विश्वासार्हता आणि त्याहीपेक्षा सुद्धा बँकिंग व्यवहारावरची विश्वासार्हताच धोक्यात आल्यामुळं अशा अधिकाऱ्यांची सीबीआय कारवाई करावी का? आपलं काय मत आहे? कारवाई करावी याच्याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही, परंतु एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की ही काही पहिली वेळ नाही की ज्या वेळेला रिझर्व्ह बँकेच्या जे काही अधिकारी अशा तऱ्हेने वाईट कामांच्या मध्ये दिसून आलेले आहेत. उदाहरणार्थ सगळ्या हर्षद मेहताच्या घोटाळ्यामध्ये किंवा जो मोठा स्कॅम झाला बँकिंग सेक्टरमधला, फॉरेन बँकांचा, मनमोहन सिंग वित्तमंत्री असताना जो बँकिंगमधला मोठा स्कॅम झाला त्याच्या एन्क्वायरीजमध्ये सुद्धा रिझर्व्ह बँकेची सुपरविजन जेवढ्या
जेवढ्या कसोशीनं कटाक्षानं असायला पाहिजे होती तेवढी ती झाली नाही असं दिसून आलं. त्यामुळे ही काही पहिलीच वेळ नाही की ज्या वेळेला रिझर्व्ह बँक काही बाबतीमध्ये कमी दिसून आली आहे. परंतु अशी जर परिस्थिती परत परत येणार असेल तर त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध जास्तीत जास्त कडक कारवाई करून एक संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये देशामध्ये हे चालवून घेतलं जाणार नाही, मग ती अगदी देशातली सर्वोच्च रिझर्व्ह बँक असली तरी सुद्धा. माधवराव, RBIचा एक फार मोठा लौकिक होता किंवा आहे. इथले गव्हर्नर या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. 90च्या दशकानं संपूर्ण जगात एक प्रकारची जागतिक मंदी आणि त्याच्या झळा सोसल्या, परंतु भारत हा त्याच्यापासून वेष्टनाधिष्ठित किंवा ज्याला आपण इन्सुलेटेड म्हणू तो राहू शकला. याचं कारण तत्कालीन RBIचे गव्हर्नर सुब्बाराव असतील किंवा त्याच्या आधी वेणुगोपाल रेड्डी असतील, या सगळ्यांनी उचललेली कडक पावलं होती. त्याकरता त्यांनी जो नावलौकिक मिळवला त्याची उदाहरणं आजही अनेक परदेशी विद्यापीठामध्ये केस स्टडी म्हणून दिली जातात. डिमॉनिटायझेशनमध्ये अशी कोणती केस स्टडी उर्जित पटेल यांच्या नावावर लिहिली जाईल असं वाटतं आपल्याला? नाही, असं आहे की डिमॉनिटायझेशन ही प्रत्येक देशामध्ये कधी होणारी गोष्टच नाही किंवा दर 10, 15, 20 वर्षांनी होणारीही गोष्ट नाही. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये जी कमतरता राहिली त्याच्या बाबतीमध्ये काहीही संदेह नाही. आणि ती का राहायला नको होती याच्याबद्दल तर आपण बोललो. माझ्या दृष्टीने या सगळ्या प्रश्नाच्या 2 बाजू आहेत. पहिली बाजू ही आहे की डिमॉनिटायझेशन करण्याच्या आधी ज्या नवीन नोटा तुम्हाला प्रचलित करायच्या होत्या त्या तयार ठेवण्याच्या बाबतीमध्ये काय कारवाई झाली, जी जर उद्या कधी चौकशी करण्याची वेळ आली तर ह्या 2 भागामध्ये ती विभागून कदाचित करावी लागेल. दुसरा प्रश्न हा की ज्याचा उल्लेख आता ATMच्या बाबतीमध्ये केला की ATM मशीन्स रिकॅलिब्रेट करण्याचा प्रश्न. आता एवढ्या मोठ्या देशामध्ये आपण असं बघितलं की ATM असलेल्या देशाचा भाग हा अतिशय लहान आहे आणि तो मेनली अर्बन भाग आहे आणि अर्बन भागामध्येही अजून सगळीकडे ATM झालेली नाहीत. तेव्हा कदाचित ॲडव्हान्स प्रिपरेशन म्हणून नवीन ATMची ऑर्डर देता आली असती जी नवीन स्पेसिफिकेशन्स प्रमाणे असतील आणि नंतर रिकॅलिब्रेट केलेली ATMs ही ज्या ठिकाणी अजून तशी मशीन बसवण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणामध्ये ती पाठवता आली असती. पहिल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं की मोठाले क्यू बँकांच्या समोर लागत होते. मी तर विचार केला असता उदाहरणार्थ पूर्वतयारी करायची असती तर की बँका 24 तास, काही महिने, काही आठवडे का खुल्या ठेवू नये, काय विशेष त्याच्यामध्ये अडचण येणार होती. एक तर कर्मचाऱ्यांची अडचण जरूर आली असती, पण आपण असं म्हटलं असतं की निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा परत रिएम्प्लॉय करून 2 महिन्यांच्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्या आणि 24 तास बँका चालू ठेवा. पण हे सगळं करण्यासाठी पहिल्यांदा जर नवीन नोटांची पूर्तता असती तरच हे सगळं करता आलं असतं. त्याचीच अडचण असल्यामुळे तिथपासून गोंधळ जो सुरू झाला तो मग वाढत निरनिळ्या क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला दिसला. त्यामुळे अनेक प्रकारची जी परिपत्रकं ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला ती परिपत्रकं काढावीच लागली नसती जर ही पूर्वतयारी झाली असती, नोटा अवेलेबल झाल्या असत्या, ATMs अवेलेबल झाली असती तर अशा तऱ्हेची तयारी करावीच लागली नसती, परिपत्रकं काढावीच लागली नसती. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाची सुरुवात कुठून झाली असं जर आपण मला विचारलं तर मी असं म्हणेन की ज्या क्षेत्रामध्ये रिझर्व्ह बँकेला सर्वस्वी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत असलेला हा जो प्रश्न आहे त्यावर पुरेशी कारवाई झाली नाही. आणि ह्या सगळ्या प्रश्नाची चर्चा अर्थातच रिझर्व्ह बँक आणि वित्त मंत्रालय यांच्यामध्ये चर्चा झाल्याशिवाय याचे निर्णय काही झालेले नसणार. त्यामुळे मी दोघांनाही जबाबदार धरतो. मी नुसतं रिझर्व्ह बँकेला जबाबदार धरतो असं नाही, तर वित्त मंत्रालयालाही मी तितकंच जबाबदार धरतो. आणि मगाशी आपण जो एक शब्द वापरला त्याच्या बाबतीमध्ये मी करेक्शन करू इच्छितो. मी असं म्हटलं आहे की मोदी हॅज बीन लेट डाऊन बाय ब्युरोक्रेसी. मोदींना ब्युरोक्रेसीनी जेवढा सपोर्ट त्याला पाहिजे होता तेवढा तो दिलेला नाही. ते त्याच्या विरुद्ध आहेत असं म्हटलेलं नाही मी.
बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांना सर्टली ही स्कीम राबवायची असेल, परंतु ज्या तऱ्हेने ती राबवली गेली त्या तऱ्हेने त्याचं सगळं खापर मात्र राजकीय पुढाऱ्यांच्यावर आज फोडलं जात आहे. माझ्या दृष्टीने ही सगळी यंत्रणा आपण सगळेजण याच्यासाठी जबाबदार आहोत. काय सांगा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारवाईबद्दल? आपण मुख्यतः हे बघतोय की आत्ता ज्या धाडी पडलेल्या आहेत याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर बँकांचे मोठे अधिकारी आपण सापडतात आणि हे एक्झिक्युटिव्ह लेवलचे आहेत आणि बहुतांशी हे कंत्राटी ऑफिसर्स आहेत. त्यामुळे यांच्यावरती कारवाई होईल आणि ते काढले जातील यात काही शंकाच नाही. पब्लिक सेक्टर बँकांच्या बाबतीमध्ये सिस्टममध्ये जे ऑपरेशनल मिस्टेक्स करतील ते सापडतील आणि त्यांच्या नोकऱ्या जातील. परंतु सिस्टमच्या बाहेर जे मुख्यतः आता 375 कोटी आत्तापर्यंत मिळालेत ते 4 खाजगी बँकांमध्ये मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो की आत्तापर्यंतचे आकडे आहेत की 4 खाजगी बँकांना जेवढी कॅश देण्यात आली आणि त्यांचं नेटवर्क लक्षात घेता ती पब्लिक सेक्टर बँकांचं नेटवर्क लक्षात घेऊन फार जास्त होती आणि त्याच ठिकाणी ती कॅश सायफन आउट करण्यात आली. 4000 करन्सी जे आहेत देशामध्ये त्यातल्या प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या करन्सीवरती फार कमी सर्वेलन्स आहे आणि पब्लिक सेक्टर बँकांच्या करन्सीवरती मोठा सर्वेलन्स आहे. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि प्रायव्हेट सेक्टर बँका यांचा नेक्सस वरच्या लेवलला असल्यामुळे मोठी कॅश ही बाहेर गेलेली आहे आणि ती 2000च्या नोटांची आहे आणि मोठ्या जे रेट्स पडत आहेत किंवा अजून 5-6 महिने रेट्स पडतील असा माझा स्वतःचा अंदाज आहे. आणि त्या ठिकाणी जे मोठे चोर आहेत त्यांना जर जेल जरी झाली तर ते आवश्यक आहे. कारण शेवटी चुकीच्या गोष्टी बाहेर येणं आणि काळा पैसा बाहेर येणं किंवा खोट्या गोष्टी बाहेर येणं हे जनतेच्या दृष्टीने स्वागतार्ह गोष्ट आणि सरकार हे करत असेल तर त्यांनी केलंच पाहिजे. विद्याधर अनास्करजी, साधारणतः 14.93 लाख इतक्या प्रचंड मोठ्यावर कोटी प्रमाणावर बँकांकडे कॅश होती. त्यातली 5 लाख कॅश परत येणार नाही असा अंदाज होता. परंतु आज असं चित्र आहे की हे सगळंच्या सगळं परत येईल. हसमुख अढिया यांनी स्पष्टपणे सांगितले अर्थसचिवांनी की हे सगळं परत येईल. मग हा नेमका खटाटोप कशासाठी झाला? काळा पैसा बाहेर काढायला, हवालाद्वारे दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा बंद करायला, नशेच्या व्यापाराला चाप लावायला, की कॅशलेस इकॉनॉमीकडे जायला? नेमके हे गोल पोस्ट कशामुळे बदलले जात आहेत? एक तर तुम्ही बघायला जाल तर एक आकडेवारी जी आहे ती ॲथोराईज कोणाची मानायची? एक तर मेघवाल म्हणून जे आपले राज्यमंत्री आहेत फायनान्सचे, त्यांनी राज्यसभेमध्ये 29 नोव्हेंबरला जी आकडेवारी जाहीर केली त्याच्यानुसार 500 आणि 1000च्या नोटा या 15.44 लाख कोटी रुपये चलनामध्ये आहेत. त्यापैकी त्यावेळी तसं बघायला जाल तर नंतर त्यापैकी 12.5 लाख कोटी रुपये तुमचे परत येत आहेत आणि एकंदर त्या दिवशी 8 तारखेला 4.06 लाख कोटी हा जो CRR आहे रिझर्व्ह बँकेकडे आहे त्याचा कोणी विचारच नाही केला. 8 तारखेला या सगळ्या बँकांमधून जवळ 70,000 कोटी रुपये कॅश होती आणि त्यापैकी जवळजवळ 50,000 कोटी रुपये या 500 आणि 1000मध्ये असणार याचा पण कोणी विचार नाही केला. अजून 10 दिवस उरलेले आहेत. अशा परिस्थितीत असा एक निष्कर्ष निघू शकतो की या 500 आणि 1000मध्ये हे ब्लॅक मनी खरंच आहे का आज? का तर ब्लॅक मनी फॉरेन एक्सचेंज असेल, गोल्ड असेल, रिअल इस्टेट असेल यामध्ये खरोखर गुंतला केला. मग अनेक लोकांच्या मनामध्ये शंका येते, हा निर्णय हा फुटला होता का? हा काही लोकांना माहिती होता का? आणि अशा प्रकारे सचिव आज आपल्याला म्हणतात कदाचित ही आकडेवारी बदलली जाईल. 31 डिसेंबर नंतरच खरोखर पिक्चर येईल. आजही ते ठामपणे सांगत नाहीत. त्यामुळे एकंदरीत आकड्यांचा घोळ हा रिझर्व्ह बँकेच्या पातळीवर अपेक्षित नाही. कारण का चलनामध्ये नेमका किती पैसा आहे, M1 किती, M2 किती, M3 किती, M4 किती यांची आकडेवारी त्यांच्याकडं ताजी आणि ॲक्युरेट असताना हा गोळ होतोच कसा काय? त्यामुळे एकंदरीतच मगाशी उडगी साहेब म्हणाले तसं अजून एक मुद्दा इथं सांगतो की रिझर्व्ह बँक या बँकिंग सेक्टरमध्ये अनेक सेक्टर आहेत. पब्लिक सेक्टर आहे, प्रायव्हेट सेक्टर आहे, कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे. या सगळ्यांमध्ये समानतेने इक्वॅलिटी कायद्यापुढे सगळे समान आहेत. रिझर्व्ह बँक कोणाला सापत्न वागणूक देत नाही. हा जो विश्वास रिझर्व्ह बँकेला देणं अपेक्षित होतं तो दिला गेलेला नाही. ज्या बँकांना जरुरीपेक्षा प्रायव्हेट सेक्टरला जास्त चलन पुरवलं गेलं तिथं कोऑपरेटिव्ह बँकेला मात्र 5-5 हजार रुपये पण दिले गेले नाहीत. आणि ज्यांच्याकडे हा करन्सी चेस्ट आहे त्या करन्सी चेस्टनी डिस्ट्रीब्युशन ज्यावेळी काहीतरी रॅशनल असावं. बेसिस ऑफ रॅशनल मे बी काही असेल, पर ब्रांच असेल, डिपॉझिट वाईज असेल, पण ते रॅशनल हे ठरवण्याकरता रिझर्व्ह बँक अपयशी झाली.
आणि अनेक वेळेला रिझर्व्ह बँकेने स्वतः धोरणात्मक निर्णय घेऊन देखील त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. मी तुम्हाला एन नंबर ऑफ सिरीज दाखवतो. अशा अनेक रिझर्व्ह प्रकारच्या बँकेने गोष्टी आहेत. 27 तारखेला कार्यक्रमाच्या एक परिपत्रक विद्यार्थ्यांची वेळेची मर्यादा आपल्याकडे आहेत. एक शेवटचा प्रश्न घेऊन मी जातो माधवरावांकडे. माधवराव, भ्रष्टाचाराला आळा घालण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत. त्यांच्या हेतूंविषयी आत्तापर्यंत तरी जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव आढळत नाही, किंबहुना आजही त्यांचा विश्वास कायम आहे. परंतु राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या त्याच्या नियमात मात्र आम्हाला बदल केलेले दिसले नाहीत. त्यामुळे राजकीय भ्रष्टाचाराला एक प्रकारे संरक्षण देऊन जिथं काळ्या पैशाची गंगोत्री आहे त्याच्यावर आम्ही अजून हल्ला केलेला नाही आहे. काय वाटतं आपल्याला? माधवराव यांच्यापर्यंत आपला आवाज पोचू शकत नाही. काय सांगाल तुम्ही? खरं तर राजकीय पक्षांना RTI का लागू करू नये, राजकीय पक्षांना इन्कम टॅक्स का लागू करू नये, आणि आत्ता राजकीय पक्षांना एक्झम्पशन देण्यामागे भारतीय जनता पक्षाचं राजकारण काय आहे? राजकीय पक्ष हे एखाद दुसरा अपवाद वगळता जवळजवळ भ्रष्टाचाराचा आगर समजलं जाते. त्यामुळे निकोप लोकशाही ही याची सुरुवात खरं म्हणजे राजकीय पक्षांनी आदर्श घालून द्यायला पाहिजे. पण आपल्या देशामध्ये आत्ताचे सगळे प्रस्थापित राजकीय पक्ष जे आहेत हे त्यापासून मैल दूर आहेत. त्यामुळे मी म्हणतो तशा पद्धतीने अगदी कामगार संघटना, राजकीय पक्ष या सर्वांना कोणतंही एक्झेम्पशन तुम्ही देऊ नका, तर तुम्ही भ्रष्टाचार हा रोखण्यामध्ये काहीतरी पावलं उचलली असं म्हणता येईल. याच्याऐवजी सध्या काय चाललं आहे? काही NGOचा गळा दाबणं, काही सिलेक्टिव्ह राजकीय पक्षांचा गळा दाबणं, काही नेत्यांचा गळा दाबणं आणि स्वपक्षामध्ये आणणं आणि त्यांना सुचिरभूत करून घेणं, हे जे काही मार्ग आहेत याच्यातून कोणते नवीन आदर्श निर्माण होत नाही आहेत. त्यामुळे सगळे राजकीय पक्ष हवा में सब नंगे आहेत अशा तऱ्हेचे आहेत. आणि त्यामुळे त्या सर्वांमध्ये राजकीय पक्षांना भ्रष्टाचार संपवायचा असेल तर इन्कम टॅक्स लागू करा, त्यांना RTI लागू करा, आणि सर्व खासदार आणि आमदार यांनी स्वतः वाढवून घेतलेली जी पेन्शन आहे ना, ही पहिल्या प्रथम त्याच्यावरती सिलिंग आणा किंवा कपात करा. प्रेक्षको, काल घोषणा आज घुमजा या विषयावरची अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक चर्चा आपण पाहिलीत. नोटबंदीची अंमलबजावणी करताना वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेची पुरेशी तयारी नव्हती हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे. अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय क्वचित होत असतो. त्यामुळे व्यवस्था राबवण्याची जबाबदारी नोकरशाहीची होती, ती त्यांनी नीट पार पाडली नाही. नोकरशाहीमुळे मोदींची पंचायत झाली. मात्र या सगळ्या प्रक्रियेतून सर्वांनाच खूप काही शिकण्यासारखं आहे असं डॉक्टर माधव गोडबोले यांनी स्पष्ट केलं. नोटाबंदीनंतर लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी मूलतः परिपत्रकं बदलली गेली. तसं असेल तर ते सरकारच्या लवचिकतेचं आणि संवेदनशीलतेचं लक्षण आहे असंही त्यांनी ठासून सांगितलं. उर्जित पटेल गव्हर्नर झाल्यापासून रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता, स्वायत्तता आणि गुणवत्ता धोक्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेकडे पुरेशी रोख रक्कम नव्हती तर त्यांनी पंतप्रधानांना कळवायला हवं होतं. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर नव्या नोटा छापाला घेणं म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं आहे अशी टीका विश्वास उडगी यांनी केली. तर रिझर्व्ह बँकेतले हुशार समजले जाणारे अधिकारी देखील कशा किरकोळ चुका करतात, संदिग्ध पत्रकं कशी काढतात याचे दाखलेच्या दाखले आज विद्याधर अनासकरांनी दिले. परिपत्रक काढताना जाणीवपूर्वक त्रुटी तर ठेवल्या जात नव्हत्या ना असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रेक्षको, रिझर्व्ह बँक ही संपूर्ण देशाची बँक आहे. देशाचं पत धोरण ठरवण्याचा सर्वाधिकार या बँकेला आहे. तिची एक प्रकारची स्वायत्तता आहे, गुणवत्ता आहे. पण रिझर्व्ह बँकेचे अधिकारी वित्त खात्यानं स्वतःकडे तर घेतले नाहीत ना असा मुद्दा आता पुढे येतोय. अर्थकल्लोळ कमी करण्यासाठी 43 दिवसात 50हून अधिक परिपत्रकं काढण्याची वेळ सरकारवर, रिझर्व्ह बँकेवर आली. जनतेच्या भल्यासाठी त्यांनी हे केलं असेल असं आपण क्षणावर मान्य करूया. पण योग्य पूर्वतयारी केली असती किंवा त्याहीपेक्षा सज्जता ठेवली असती तर हा गोंधळ निश्चित टाळता आला असता. पंतप्रधानांनी देशातल्या जनतेला 50 दिवस कळ काढायला सांगितलं होतं. ती मुदत आता फक्त 9 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्यानंतर तरी घोषणा आणि घुमजावचा हा प्रयोग या देशात थांबेल अशी अपेक्षा करूया. की शाहरुख खानच्या फेमस डायलॉग सारखं आम्हालाही म्हणावं लागेल, पिक्चर तो अभी बाकी आहे मेरे दोस्त. ती वेळ येऊ नये एवढीच इच्छा. काल घोषणा आणि आज घुमजाव या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.